चला नमस्कार. पवित्र पोर्टल वाढ बघताय तर मुदतवाढ मिळण्याची चान्सेस नाही तर मुदतवाढ मिळणार आहे. पवित्र पोर्टल सद्यस्थिती, अडथळे आणि तुमची अंतिम रणनीती. किती वेळ मुदतवाढ मिळणार आहे? 20 जुलैच्या डेडलाईन नंतर घडामोडीचा सखोल विश्लेषण पाहिलं असेल तर एकूण 5 वेळेस मुदतवाढ मिळाली. पुन्हा मिळणार आहे का? हो. सद्यस्थितीला जर पाहिलं असेल एक 22,000 प्लस व्हेरीफाय आणि अप्रूव्हल जागा झाल्या. एक 22,000 प्लस जागा अप्रूव्हल आहेत, सध्याच्या घडीला अपलोड आहेत. एकंदरीत अजून त्या ठिकाणी 22,500 एक 3-4 हजार जागा अपलोड होतील मुदतवाढ मिळाल्यानंतर आणि एकंदरीत 25,000 प्लस जागांची यावेळेसची तुमची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती पूर्ण होणार. प्राथमिक यश, अतिरिक्त शिक्षक आणि इतर अफवांच्या वातावरणात हा आकडा अत्यंत समाधानकारक आहे. एवढ्या जागा येथील वाटलं नव्हतं. अजून जागा वाढण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. सध्याची स्थिती आहे बहुतांश जाहिरातीची पडताळणी व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. पुढील टप्पा आहे आज उर्वरित आस्थापनाच्या जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजची निर्णायक जी काय व्हिडिओ कॉन्फरन्स असणार आहे त्याच्यातून सर्व अधिकारी वर्ग आणि आस्थापनांची विशी मीटिंग आहे. जाहिरातीचे अचूक विश्लेषण केलं जाणार आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीची नोंद त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि पुढील मुदतवाढी किंवा अंतिम रणनीतीचं जे काही निर्णय तो घेतला जाणार. पण शक्यता आहे अजून 30 ते 31 जुलैपर्यंत तुमची मुदतवाढ त्या ठिकाणी केली जाणार आहे. 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आजचं विश्लेषण पुढील दिशा ठरवेल. एक अजून 10 दिवस ठरून घ्या की यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. जाहिराती पेंडिंग का आहे? नेमकं कारण काय? त्याच मूळ कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज. स्थिती काय आहे? 4-5 संस्था प्रलंबित आहेत, बाकी सरासरी त्या ठिकाणी काय झाले? नोंदणी झाली. मूळ कारण स्थानिक पातळीवर प्रशासकीय अडचणी आज निराकरण न झाल्यास कारण दाखवा नोटीस त्या ठिकाणी दिली जाणार आहे. कला, क्रीडा आणि कारणीभूत शिक्षक गंभीर स्थिती आहे, लाल मत दाखवले तुम्हाला. कारण मंत्रालयीन आणि आयुक्त स्तरावर निर्णय प्रलंबित आहेत. आजच्या विषयीमध्ये तोडगा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 11वी-12वी प्रक्रियेमध्ये अडथळे आहेत कारण नवीन संच मान्यता नियमावलीचा सर्वाधिक फटका या ठिकाणी बसलेला. खाजगी संस्था मंजुरीचा खडतर प्रवास दिलेला. काय आहे? संच मान्यता, रोस्टर, त्याच्यानंतर 80% त्या जागाचा नियम आहे आणि मग माध्यम आणि विषय पडताळणी केली जाणार आणि शिक्षण अधिकारी ते उपसंचालक यांच्याकडून नंतर त्यांना मंजुरी मिळते. आणि रिअलिटी जर चेक केली सद्यस्थिती आपण तर बघा अडचण काय आहे तर खाजगी संस्थांकडील कर्मचारी या किचकट प्रक्रियेसाठी पूर्णपणे प्रशिक्षित नाहीत. त्यांना डिटेलमध्ये संपूर्ण माहिती त्या संदर्भात नाहीये. असेल तर ते रस घेत. दुसरं परिणाम काय आहे तर त्रुटी आढळल्यास जाहिरात थेट रिजेक्ट केली जाते आणि परत पाठवली जाते. त्यामुळे या जाहिरातीसाठी विलंब होतोय आणि अजून एक 10 दिवस त्या ठिकाणी काय मिळणार आहे? मिळाले तर जागा अजून चान्सेस आहेत आणि प्रोसेस तुमची ऑगस्ट पासून सुरू होण्याचे चान्सेस आहे. 11वी-12वी संच मान्यते ते अपलोड प्रक्रिया आहे, त्याची नोंदणी पवित्र पोर्टल फक्त पूर्ण नोंदणी. ऑफलाईन कॅम्प त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर ऑफलाईन संच मान्यता कॅम्प्स राबवले जात आहेत. बिंदू नामावली दुरुस्तीनंतर रोस्टर पूर्ण करणं आणि अंतिम अपलोड जाहिराती पोर्टलवर पब्लिश होणार. शासनाकडून संच मान्यता दुरुस्तीसाठी विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि मुदतवाढ की थेट जाहिराती, मी तुम्हाला सरळ सरळ जाहिरात बोलतोय ते आपण सांगतो की मुदतवाढ मिळण्याचे चान्सेस 100% आहे. नसतील तर नाही मुदतवाढ मिळाली तर जेवढे जागा अपलोड झाल्या तेवढेच तुमची शिक्षक भरती केली जाणार आहे. ह्या खूप मोठ्या जागा आहेत, त्याच्यात अजून भर पडणार आहे. सध्याच्या एक 22,500 पर्यंत जागा आहेत, त्याच्यात अजून एक 3-4 हजाराची भर पडत एक 25,000 प्लस तुमची शिक्षक भरती राबवली जाणार आहे. 2 संभाव्य परिस्थिती दिल्यात. 31 जुलैपर्यंत जर मुदतवाढ मिळाली तर परिस्थिती तांत्रिक अडचणी जास्त असते. परिणाम पेंडिंग जाहिरातींना शेवटची संधी मिळेल ज्या जाहिराती पेंडिंग आहेत आणि एकत्रित तुमच्या जाहिराती येतील आणि एकत्रित जाहिराती मिळून साधारणतः 25,000 प्लस यावेळेची शिक्षक भरती असणार आहे. कारण मागच्या वेळेपेक्षा जागा यावेळी जास्त येणार आहे. पोर्टल लॉक आणि फेज 1 जाहिरात जर विचार केला तर सद्यस्थितीला एक 22,000 22,500 प्लस जागांचा आकडा समाधानकारक आहे. वाटल्यास शासन मुदतवाढ देणार नाहीये आणि इथूनच तुमची आज उद्यापासून शिक्षक भरतीची काय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्रोसेस आहे ती सुरू करेल. मग त्यांचं वेळापत्रक ते जाहीर करतील. परिणाम सध्याच्या जाहिराती पब्लिश होतील. उर्वरित पेंडिंग जाहिराती थेट फेज 2 मध्ये समाविष्ट होतील असं सुद्धा असणार आहे. ज्यांची टीईटी किंवा सीटीटी पास नाही, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, अनेक जणांना चांगले मार्क आहेत परंतु पेपर 2 पास नाही, बीएड झालेला आहे, तर तुमच्यासाठी टीईटी आणि सीटीईटी
टीईटी आयबीपीएस पॅटर्न नुसार आणि सीटीईटी पीएक्यू विश्लेषण बॅच घेऊन आलेलो आहे. पेपर 1 पेपर 2 फीस 1500 रुपये आहे. पेपर 1 ची वेगळी, पेपर 2 ची वेगळी. बॅच जॉईन करायची असेल तर हा लोगो दिसतोय, श्री अकॅडमी नावाचा ऍप आहे, प्ले स्टोरला डाउनलोड करून घ्या किंवा आपला नंबर दिसतोय या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करा. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कारण काळजी करू नका. तुमचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल पवित्र पोर्टलला, तिथून तुमची संपूर्ण डिटेल 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप सगळी माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला घेतली जाणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचे जे काही सहकारी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली, तो सुद्धा डाउनलोड करून घ्या, जॉईन करून घ्या. ठीक आहे. थांबतो.